श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मस्त आज उद्या संक्रांत आहे ना, आज भोगी असल्यामुळं परीचे पप्पा मला मदत करत होते. ते म्हणले मी देवपूजा करतो आणि तू सगळी बाकीची कामं कर. मग काय त्यांनी देवपूजा करत होतं म्हणूनच मी म्हटले पटपट आवरावी कामं, नाहीतर परत पोरी काहीच मला करून देत नाही ती. म्हणून इकडं बघा पहिल्यांदा नाश्ता करायला घेतला होता मी, पण शेंगदाण्याचा कूट पण संपला होता आज, त्यामुळंच मग शेंगदाणा पण पटकीनं भाजून घ्यावं म्हटलं आणि मग मस्त असे पोहे बनवले. पहिल्यांदा तर मी ओजूला चारत बसलेली, कारण तिला खूप जास्त पोहे आवडते आणि माझ्या परीला सुद्धा. मग काय त्यांना दोघींना जारून झाल्यावर मी पण खाल्लं, चहाही पेले आणि नंतर मग ह्यांनी आल्यानंतरच मी सक्रात भराय घेतल्या होत्या. जेवढं आपण आज भोगीला भाजीला सगळं टाकतो ना, ते सगळं ह्याच्यात ह्या 5 सक्रातीमध्ये टाकायचं असतं आणि ऊस हे बोरं बिरं सगळंच ह्यात टाकायला लागतं. मग छान असे सगळे सक्राती पूजून मस्त असं दर्शन हे घेतलं, पायही पडली आणि काळे तीळ हे सगळं असं मस्त वाटत होतं एकदम छान. परीच्या पप्पाने देवपूजा पण मस्त केली आज आणि प्रत्येकाच्या आज घरात ही भोगीची भाजी असती सगळे मिक्स, आणि खरंच ती भाजी आजच्या दिवशीच इतकी टेस्टी लागत असती ना. मग काय छान मस्त काळ्या तीळ लावून बाजरीच्या भाकऱ्या करून घेतल्या. आज काय मला लय दिवसातनं बांगड्या घातल्यामुळं भाकरीच एवढ्या म्हणजे जमत नव्हत्या, तुटत होत्या, पण मी केल्या तशा पण, कारण की आता मी सवय लावणार आहे बांगड्या घालून करायची. आणि नंतर मग नैवेद्य दाखवायचा होता देवाला. मग पहिल्यांदा नैवेद्यही दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवायला बसलो आणि खरंच माझी भाजी खूप छान झाली ती, खरंच खूप टेस्टी होती. आणि मग परीच्या पप्पांना पण मी वाढलं. मी जेवून बसलेले आधी गरज सक्राती पुजल्यानंतर मग त्यांना दिलं. आणि इथं बघा दुपारी आमच्या घरापुढंच इथं म्हणजे ह्या एरियात इतकी माकडं आहेत ना, काय सांगू तुम्हाला. आणि माझी इकडं वांग्याची झाडं लावलेली, सगळी वांगी खाऊन टाकली ह्या दोन. आणि ह्याला छोटंसं बाळ होतं ओजू, तर बघून इतकी खुश झालेली ना. ह्याच्यात मी काल हरभरा हे करून ठेवला होता डस्टबिनमध्ये आणि डस्टबिन पण पाडून टाकला माकडाने ह्या. आणि ओजू तर नुसती माझी इतकी चकाळली ना बघून, काय सांगू तुम्हाला. तर कसा व्हिडिओ वाटला ते पण सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आवडला असलं तर लाईक फॉलो करायला विसरू नका.